मुंबईनं भल्या भल्यांना भुरळ घातली। याचं उदाहरण आता आपण ऐकलं पाहिलं। कुणाल गांजावाला एक अमराठी गायक, पण मराठी मुंबईत आला आणि मराठी गाणं किती चोख सादर केलं। आतापर्यंत हे गाणं आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडनं ऐकत आलोय, पण आजच्या कार्यक्रमाकरता खास त्यांनी श्री कुणाल गांजावाला यांच्याकडनं हे गाणं तयार करून घेतलं। मला वाटतं पंडितजी आणि कुणालजी यांना टाळ्यांच्या गजरात आपण मानवंदना देऊया। मित्रांनो, या मुंबईत जो आला तो विसावला। सगळ्यांना कवेत घेऊन आपली मुंबई विस्तारत राहिली। या मुंबईच्या जडणघडणीत मराठी माणसांचा कसा सहभाग होता ते आता आपण पाहूया। आज या मुंबई नगरीत सर्व जाती धर्मांची प्रांतांची माणसं आहेत, पण संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी मुंबई कुणाची असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा छातीवर गोळी झेलायला सर्वात पुढे होता तो मराठी माणूस। अनेक हुतात्म्यांमध्ये सगळ्यात जास्त हुतात्मे झाले ती मराठी माणसं। मुंबईतला मराठी माणूस प्रत्येक वेळी पुढे झाला तो मुंबईच्या भल्यासाठी। जेव्हा काँग्रेसच्या नतद्रष्ट सत्ताधीशांनी याच मुंबईला स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायला लावलं तेव्हा पहिल्यांदा कळवळून गेला तो मराठी माणूस। पण काहीही झालं तरी संकटांनी खचत नाही तो मराठी माणूस। अशा वृत्तीची जनता प्रतिकाराच्या भावनेनं पेटत होती, कारण त्यांचं प्रेरणास्थान होतं साक्षात हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा। मित्रहो, मला एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणूस पेटून का उठला? कारण ही लढाई होती त्याच्या अस्तित्वाची, ही लढाई होती त्याच्या आत्मसन्मानाची, ही लढाई होती मराठी माणसाच्या हक्काची। महाराष्ट्राच्या या धरित्रीला गदा गदा हलवणारा तो महासंग्रामच होता, आणि या सगळ्या मागे प्रेरणा होती शिवप्रभूंची, हिंदू नृसिंहा प्रभो शिवरायाची। स्वातंत्र्यवीर सावरकर रचित हे गाणं आता आपल्या समोर सादर होणार आहे, पण त्यापूर्वी मी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना विनंती करतो की त्यांनी या गाण्याबद्दल आपल्याला काही माहिती द्यावी। धन्यवाद। ह्या सावरकरांच्या कवितेबद्दल मी बोलणार आहे। त्याच्या आधी आपल्याला एक विनंती आहे। आज मुंबईतला विक्रम तोडलाय आजच्या गर्दीनं। 2 लाख माणसं आलेली तिथं। ह्या गाण्याबद्दल जे मी बोलणार आहे ते 40 वर्षापूर्वी मला गोनी दांडेकर यांनी या गाण्याची कथा सांगितली होती। त्याच्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पण ती कथा मला सांगितली। ती कथा आपल्यापर्यंत जावी म्हणून मी मुद्दाम इथं उभा राहिलोय। शिवजयंती साजरी करत होते नाशिकला। संयोजकांनी एक अशी कल्पना मांडली की स्पर्धा ठेवायच्या कवितेच्या, आणि जो छत्रपतींबद्दल उत्तम गाणं लिहिल त्याला लोकमान्य टिळकांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल, त्याचा सन्मान करण्यात येईल। पण वयाची अट होती अशी की 15 वर्षाखालील मुलांनीच त्याच्यामध्ये भाग घ्यायचा। त्या दिवशी एक मुलगा 11 वर्षाचा मुलगा भगुरून चालत 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 नाशिकला आला। जवळजवळ काहीतरी 18-19 मैलाचं अंतर आहे ते। त्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर, म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। तो 11 वर्षाचा मुलगा आला। अनेक मुलांनी कविता वाचल्या होत्या। हाही मुलगा रंगमंचावर चढला आणि यांनी काय कविता वाचली तर हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतिजा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा। आणि सर्व जे परीक्षक होते ते आश्चर्याने थक्क झालेत की 11 वर्षाच्या मुलाला हे
हा छंद येतो कसा, ही यमक त्याला सुचतात कशी, हे विचार येतात कसे, ही शब्दकळा या मुलाला इतक्या लहान वयात आली कशी. त्यांना पहिलं पारितोषिक दिलं, पण लोकमान्य टिळकांच्या मनात एक पाल चुकचुकत होती. त्यांनी तात्यांना म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना खाली बोलवलं आणि विचारलं की बाळ, आता मला खरं सांग, तुला आता पारितोषिक मिळालेलं आहे पहिलं, पण आता मला खरं सांग की गाणं तुला कोणी लिहून दिलं, तुझ्या वडिलांनी का तुझ्या मास्तरांनी का तुझ्या एखाद्या मोठ्या शिक्षकांनी मित्रांनी. सामान्य माणूस काय उत्तर देईल की नाही नाही मीच लिहिलं, हो मला येतं वगैरे. पण नाही, जो कालातीत पुरुष असतो त्याची उत्तरं अशीच असतात, ती कालातीतच उत्तर असतात. सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी काय उत्तर द्यावं की महाशय, वयाच्या 14व्या वर्षी जर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहू शकतात तर मी वयाच्या 11व्या वर्षी गाणं लिहू शकत नाही. त्याचे तडफदार उत्तर ऐकून टिळक म्हणाले की तू अत्यंत प्रतिभावान मुलगा आहेस, तुझ्यामध्ये मराठी अस्मिता जागृत आहे आणि मराठीची प्रज्ञा जी आहे ती तुझ्या बरोबर आहे. तू हिंदुस्थानात नाही, तू जागतिक कीर्तीचा मोठा माणूस होशील. आणि खरंच त्याच्यानंतर कालांतराने सावरकरांनी जी समुद्रात उडी मारली, त्या उडीने सगळं जग प्रक्षोभलं गेलं आणि त्यांना पदवी मिळाली की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांनी लिहिली ही कविता की हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. आता पंडितजींनी सांगितलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली ही ओजस्वी कविता आपल्या समोर सादर होते आणि ती सुद्धा एक अमराठी गायक आपल्या समोर सादर करणार आहेत. टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया शंकर महादेवन यांचं. आज मला फार गर्व आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला. थँक्यू मुंबई, थँक्यू महाराष्ट्र. हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. पुरवी ज्ञान कथूषक तोजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. शुद्धी हृदाची रामदास शिर ढुलवी, जी बुद्धी पाचशायास शत्रूच्या झुलवी, जी युक्त कूटनीतीत खलासी बुडवी, शक्ती बरोन्मत्तास पदतली तुडवी, ती शुद्धी हे तुझी कर्मी, ती बुद्धी भाबड्या जीवा, शक्ती शोणिता माझी, हे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ्या, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा.
हा भगन तट असे गडागडाचा आजी ही भवानीची या पुन्हा गंजली धारा कडकोट जंजिरे सारे साहली राजधान्यांची परदास्य पराभवी सारी या जगती जगू ही आज गमत से लज्जा प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा जब मैं 3 गिनूंगा मेरे साथ एक बार जय महाराष्ट्र बोलिए 1 2 3